हॅपी बर्थडे. हे बघ तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय. थँक्यू सो मच. वेलकम मॅडम. किती गिफ्ट्स आहेत? 6. बापरे. मी आलोच दोन. बॉस, निशी आणि युवराज आता वरती गेलेत. युवराजच्या रूममध्ये कोणी नसेल. तुला त्याच्या रूममध्ये शिरता येईल. सरांना द्या ना ज्यूस. हां आले. काय ग, कुठे चाललीस? काय नाही, टिश्यू घ्यायला जात होते. हात जरा खराब झालेत ना म्हणून. ठीक आहे. नाही नाही ठीक आहे, मी किचनमध्ये हात धुते. इरा सावकाश खेळा बाळा. हॅलो, अजून झालेलं नाहीये. व्हॉट नॉनसेन्स इज धिस? मला सगळं वेळेवर झालेलं हवंय. आय डोंट केअर. मला सगळं वेळेत हवंय. खांडेकरांचं प्रेमळ रूप पाहिलंय आतापर्यंत. जर खरं रूप पाहायचं नसेल देन डू इट फास्ट. मूव्ह क्विकली. मॅडम. अरे बस 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 बस. दया काका, सगळी अरेंजमेंट ओके आहे ना? हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. मॅडम, अरेंजमेंट खूप छान झाली आहे. थँक्यू सो मच. मग मिळालं सर्टिफिकेट? ऑफकोर्स ऑफकोर्स. केदार, खऱ्या अर्थाने तू स्पेशल आहेस. नाही म्हणजे जेव्हापासनं दया काका तुला भेटलेत ना तेव्हापासून फक्त तुझ्याबद्दल बोलतायत. तुझंच कौतुक चालू आहे. आणि ऑफकोर्स तू तेवढी मदतही केली आहेस. इनफॅक्ट मला पर्सनली तुला थँक्यूही म्हणायचं होतं. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. इट मीन्स अ लॉट. नाही मॅडम, अहो मी काहीच नाही केलं, खरंच सांगतोय. म्हणजे अरे नाही, तू खूप काही केलंयस. हे बघ, तुम्ही दोघंही इतक्या कमी वेळात एकमेकांच्या क्लोज आलात ना. तुम्हा दोघांकडे बघून लिटरली असं वाटतंय की कैक वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखता. सिरियसली. आजकाल यांना या केदारचा इतका पुळका का आलाय कुणास ठाऊक. युवराजशी इतकं हसून शेवटचं कधी बोलले होते आठवतही नाही. हो ना, मला तर असं वाटतंय केदार त्यांचाच मुलगा आहे. पण मित्र मित्र म्हणता म्हणता खांडेकरांचं सगळं स्वतःच्या नावावर करून नाही घेतलं म्हणजे मिळवलं. चेतना, अगं काय बोलतेयस? नाही असंच. तुम्हीच मला त्या दिवशी मदत केली होती ना? हो, तो मीच होतो. म्हणजे तुम्ही पत्रकार आहात? मग हे अच्छा, तुम्ही कौशिकी मॅडमला ओळखता का? हो हो. हा, ओ सॉरी, तुम्ही बर्थडे साठी आलाय का? हो. अहो मग या ना. नाही, नको. काय कौशिकीला कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. मी फक्त लांबूनच तिला बघणार होतो. आणि हे मी इराला तिला एवढं हे गिफ्ट द्यायचं होतं आणि मी लगेच निघून जाणार होतो. तुम्ही प्लीज कौशिकीला काही सांगू नका प्लीज. नाही, मी त्यांना काही नाही सांगणार, डोंट वरी. पण तुम्ही असं चोरून? नाही म्हणजे
कौशिकीला जर कळलं ना तर ती उगाच माझ्या इराला. माझी इरा म्हणजे तुम्ही इराचे बाबा आहात? इराचे बाबा? हो, इरा इरा माझीच मुलगी. आणि म्हणजे कौशिकी मॅडम? नाही, आम्ही आता एकत्र नाही आहोत. सॉरी. नाही, इट्स ओके. काय ना, कौशिकीला नाही आवडत मी इराला भेटलेलं. म्हणजे जेव्हापासून आम्ही वेगळे झालोय ना तेव्हापासून भेटणं तर लांबच राहिलं. ती मला तिच्या आसपास पण फिरकू देत नाही. बाबांचं दोघांचं प्रेम मम्मा द्या, आपल्याला नकोय कोणी. ओके? असंच दरवर्षी मग तिच्या बर्थडेला येतो, तिला लांबून बघतो आणि निघून जातो. एक बाप म्हणून मला सुद्धा खूप वाटतं इराला भेटावं, तिला मिठीत घ्यावं, तिच्यासोबत टाइम स्पेंड करावं. पण मला ना आता वेगळीच भीती वाटायला लागली. हे जर असं सुरू राहिलं ना तर इरा मला विसरून जाईल. आणि एक दिवस असा येईल जेव्हा मी तिच्यासमोर उभं राहील आणि ती मला ओळखणार सुद्धा नाही. मी ना मी खूप मिस करतो इराला. ती पण खूप मिस करते तुम्हाला. कसं म्हणजे? तुला? सर, अहो लहान लेकरं आहेत ती. बोलता येत नसलं, व्यक्त होता येत नसलं ना तरी त्यांच्या वागणुकीतनं आपल्याला खूप गोष्टी कळतात. आणि बाप लेकीचं नातं खूप खास असतं ना, हो ना? काय ना, प्रत्येक बाबासाठी आहे ना आपली मुलगी म्हणजे देवाने पाठवलेलं खूप मोठं गिफ्ट असतं. तुला माहिती आहे, नशीबवान असतात ते बाप ज्यांच्या पोटी मुली जन्माला येतात. आणि काही माझ्यासारखे असे कमनशिबी. मुलगी असून सुद्धा तिच्यापासून हे असं लांब राहावं लागतंय मला. सर, तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी तुम्हाला विसरणार नाही, कधीच नाही. तिच्या मनात तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत ना त्या कायम तशाच राहतील. इरा, बाळा, आपल्याला ना बाहेर जायचं. चल माझ्यासोबत. हे आलेच. हळूहळू. अरे, मला 1000% खात्री होती दया काका फक्त तुझ्याशी गप्पा मारत असते. बरं केदार, प्लीज फील कम्फर्टेबल. स्वतःचं घर आहे असं समज. काही लागलं तर मला सांग. आणि दया काका आहेतच खातिरदारी करायला. नाही, तुम्ही काळजी करू नका. असं पण काका जेवल्याशिवाय काही सोडणार नाहीच आहेत मला. अरे सोडणार नाहीच मी. मग त्यामुळे थोडा वेळ आहे मी इथे. थँक्यू ताई. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.